नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने अंडा बुर्जी बनवणार आहोत। ते आपण तुम्ही पावाबरोबर वगैरे खाऊ शकता, चपातीबरोबर। चला तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते। मी आता इथे 3 अंडी घेतलेली आहेत। हळद, कोथिंबीर, मीठ, घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धनेपूड, 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि कांदे मी कट करून घेतलेले आहेत। चला तर मी आता रेसिपीला सुरुवात करते। मी आता इथे तेल टाकून घेणार आहे। हा जो माझा चमच आहे तो छोटा आहे, त्याच्यामुळे मी 3 चमच घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता कांदा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये, आणि कांदा आपण लालसर परतून घेणार आहोत तेलामध्ये। पहा मी आता परतत आहे कांदा। आता थोडासा लालसर झालेला आहे। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपण एक एक करून मसाले टाकून घेणार आहोत। हळद टाकून घेणार आहोत आपण, साधारण 2 टीस्पून हळद होती ती। आता काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहे, ती देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण। हे सर्व मीडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं, जेणेकरून मसाले करपणार नाहीत तेलामध्ये। आता आपण घरगुती मसाला टाकून घेणार आहोत, साधारण 2 चमच आहे हा। पहा मी आता व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत, बारीक कट करून घेतलेला। तो देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता झालेले आहे। आता टोमॅटो देखील परतून व्यवस्थित। आता आपण शेवटी मीठ टाकून घेणार आहोत। हे पहा आता मी मीठ टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता आपण परत एकदा व्यवस्थित सर्व परतून घेणार आहोत। हे पहा परतून घेत आहे मी व्यवस्थित। आणि आता आपण ह्याच्यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून मसाले, टोमॅटो, कांदा आपला व्यवस्थित शिजला जाईल। हे पहा मी आता झाकण काढलेलं आहे। आता तेल सुटलेलं आहे सर्व मसाल्याला। हे पहा दिसत आहे तुम्हाला, सुगंध देखील खूप छान येत आहे। तर परत मी व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेत आहे, परतून घेत आहे व्यवस्थित। आणि आता आपण एक एक अंडी करून ह्याच्यामध्ये फोडून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने फोडून घ्यायचे। तुम्हाला जर का असं जमत नसेल तर तुम्ही वाटीमध्ये देखील फोडून नंतर त्याच्यामध्ये टाकू शकता। मला सवय आहे त्याच्यामुळे मी असं फोडून घेत आहे। हे पहा मी आता सर्व अंडी फोडून घेतलेले आहेत, 3 मी पण। आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी। गॅस अजिबात फास्ट करायचा नाही अंडा बुर्जी बनवताना। आता आपण याच्यामध्ये धनेपूड ॲड करून घेत आहोत। धनेपूड नेहमी शेवटी टाकायची, म्हणजे तिचा सुगंध देखील आणि छान फ्लेवर येतो बुर्जीला। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता परत आपण 1-2 मिनिटांसाठी परत आपण झाकण ठेवून घेणार आहोत ह्याच्यावरती। झाकण ठेवल्याने काय होतं, जो अंड्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो। तुम्ही बघा एकदा अशा पद्धतीने करून। हे पहा आता आपली होत आलेली आहे बुर्जी। अजून थोडा वेळ आपण तिला व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे पहा आणखी थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे। आणि आता परत आपण काढून घेतलेलं आहे, 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं। तर हे पहा मी आता परत एकदा परतून घेत आहे। आता आपली बुर्जी तयार झालेली आहे। आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे ह्याच्यावरती, आणि तुम्हाला सर्व देखील करून दाखवणार आहे। हे पहा तेलामध्ये देखील थोडीशी कोथिंबीर टाकायची, छान बुर्जी होते, छान फ्लेवर येतो बुर्जीला। हे पहा अजिबात खाली कडेला लागली नाही। मीडियम गॅसवरती केलं की चांगली होते। तर हे पहा मी आता इथे सर्व केलेले आहे। कशी झाली आहे अंडा बुर्जी नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा अंडा बुर्जी। ही अंडा बुर्जी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पावाबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता। आणि अगदी नवशिकेसुद्धा बनवू शकतील अशा मेजरमेंटमध्ये मी आता तुम्हाला सांगितलंच आहे।
अशा पद्धतीने करून पहा एकदा. आणि तुम्हाला टिप्स सांगते मी, अंडा बुर्जी बनवताना नेहमी थोडा वेळ त्याच्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून त्याचा अंड्याचा जो आहे उग्र वास येणार नाही. प्लीज माझ्या चॅनलला